सोलापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनकडून क्रिकेट प्रेमींसाठी एक नवा उपक्रम राबवण्यात येत असून यंदा प्रथमच विजय चषक सिंगल विकेट क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। ही स्पर्धा इंदिरा गांधी स्टेडियम सोलापूर येथे रंगणार असून सहभागी खेळाडूंसाठी प्रवेश फी 500 रुपये ठेवण्यात आली आहे। विजेत्या खेळाडूस 11,000 रुपये तर उपविजेत्यास 7,000 रुपयांचे आकर्षक बक्षीस देण्यात येणार आहे। तसेच बेस्ट विकेटकीपर व बेस्ट फिल्डरसाठीही स्वतंत्र पारितोषिकांची घोषणा करण्यात आली आहे। विशेष म्हणजे फिल्डिंगसाठी सहभागी होणाऱ्या खेळाडूंनाही 1,000 रुपयांचे मानधन देण्यात येणार आहे। या स्पर्धेमुळे स्थानिक क्रिकेटपटूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी उत्तम व्यासपीठ उपलब्ध होणार असल्याचे असोसिएशनचे चंद्रकांत रेंबरसू यांनी पत्रकार परिषदेत सांगितले। यावेळी अनिल जाधव, राजेंद्र गोटे, राजू जंगम, संजय वडजे आदी मान्यवर उपस्थित होते। गेल्या 3 वर्षांमध्ये महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन कडून सलग उत्तम नियोजनाबद्दल बक्षीस घेतलं आहे। त्याचं कारण म्हणजे सोलापूर डिस्ट्रिक्ट असोसिएशन करण्यात असलेली कामं। सोलापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशन सर्व मुलांकडून पारदर्शकता म्हणून QR कोडद्वारे आम्ही फंड गोळा करतो आणि सगळा व्यवहार आम्ही पारदर्शकता ठेवलेले आहे। आणि नुकतेच आम्ही नवीन एक उपक्रम गेल्या 2-4 महिन्यापासून आम्ही चालू केलेला आहे की महाराष्ट्राचा संघ अंडर-12 नाही आहे, पण सोलापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनने अंडर-12 सुद्धा संघ तयार केला आहे। त्याच्यामध्ये जवळजवळ 250 मुलं उतरले होते आणि 14 संघ तयार केले आहेत आणि नंतर लवकरच त्या मॅचेस चालू होतील। त्याच्यानंतर आम्ही सोलापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशन ज्यावेळेस पूर्वी आपले पत्रकार चेटी कुलकर्णी जे आमचे सोलापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनचे ट्रेझरर होते, त्यांनी सिंगल विकेट स्पर्धा घेत होते 40-45 वर्षापूर्वी। तोच उपक्रम आम्ही आता चालू करणार आहे आणि त्याच्यासाठी आम्ही खेळाडूंकडून 500 रुपये फी घेतो आहोत आणि प्रथम पारितोषिक 11,000, द्वितीय पारितोषिक 7,000 आणि या सामन्यासाठी आम्ही 28 मार्चपासून आम्ही स्पर्धा फी घेतो आहोत आणि ते शेवटची तारीख 1 राहील। आणि या सामन्यामध्ये जे फिल्डिंग करणार आहेत, आता सिंगल विकेट स्पर्धा म्हणजे फिल्डिंग हे वेगळेच मुलं राहणार आहेत, त्यांना आम्ही मानधन म्हणून 1,000 रुपये देणार आणि त्यांच्या भोजनाची आम्ही सोय केलेली आहे, व्यवस्था केलेली आहे। आणि अंपायरसुद्धा हे लीगल अंपायर राहणार आहेत आणि हे बऱ्याच वर्षानंतर सोलापूर होत असल्यामुळे सोलापूरच्या सर्व खेळाडूंना 19 वर्षाच्या वरील खेळाडूंना आम्ही ही संधी देत आहोत। या सर्वांनी QR कोड पण आपल्याबरोबर आम्ही दिलेला आहे। QR कोडद्वारे आपण 500 रुपये भरून एंट्री फी भरावी आणि याचे लॉट्स आम्ही 1 तारखेला टाकून 3 तारखेपासून इंदिरा गांधी स्टेडियमवर हे सामने सुरू होणार आहे। प्रत्येक ह्याच्यामध्ये प्रत्येक खेळाडूंनी जर 500 भरले तर 2-2चे आम्ही गट पाडतो। आता एका बॅट्समननी 6 बॉल खेळल्यानंतर बॉलरनी 6 बॉल खेळायचा, मग ह्याच्यात कोण हायेस्ट होईल तो विनर, मग तो पुढच्या राऊंडला जाणार। असा होऊन जो फायनलला येईल त्याला आम्ही 11,000 पारितोषिक देणार।